झालंय, किती वेळ भटकणार आहे? अहो पण तुम्ही तिथे टेन्शन मध्ये असताना मी अगं तू आमच्या काळजीमुळे तुझ्या घरच्यांची काळजी वाढवू नको. बंधू मामा, माझ्या घरच्यांना माझी काहीही काळजी वाटणार नाही. अगं पण आम्हाला तुझी काळजी वाटते ना बेटा. आदित्य इतकी तुझी पण काळजी आहे आम्हाला. तेव्हा आता पुरे जमेल तेवढं तू शोधलंस, आता आम्ही बघतो काय करायचं ते. अरे ऐक माझं. अरे दादिया राहू दे, आता एसटी चुकेल आमची. अरे हे बघ, चुकली तर चुकू दे ना. एक एसटी चुकली तर दुसरी मिळेल. दापोलीला जायला काही एकच गाडी आहे का? एक तर इतक्या वर्षाने आलायस. अरे ते चुकलं म्हणायची वेळ आली हो आता. तू का इथे मी? अरे तसं नाही बाबा, पण थांब आता. अरे पण कशासाठी? हे बघ, मगाशी आप्पांच्या पाया पडून त्यांना येतो म्हणालो तर त्यांनी सोटा आणलं नाही रागाने माझ्या डोक्यात. ते काही नाही, ते त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. ते आम्हाला पण असं हाणतात ना कधी कधी. तुम्ही त्यांच्या पोटचे गोळे आहात, तुम्ही करावं सहन, आम्ही कशासाठी? आणि आता रात्रभर थांबल्यावर किती सोटे हाणतील? माझ्या सुद्धा डोक्यावर परिणाम होईल त्यांच्यासारखा. अजून आणि त्याला कुठलं कळलं हे आता महत्वाचं आहे का? आदित्य कुठे शोधायला नको आहे. आदित्य कुठे हरवलाय ते शोधलं पाहिजे आपल्याला. मग हरवलंय म्हणजे त्याला काही झालं नसेल ना? कुठे गेला असेल तो? पोलिसात जायला हवं का? हे दादा, अरे पोलीस कशाला? मी बाहेर पडतो आणि बघतो कुठे सापडतोय का. तुम्ही जरा दादाला बघा. तुम्ही जरा दादा तू आज चल, तुझ्या गोळ्या घे, पाहू चल. अरे गोळ्या घेऊन आदित्य येणार आहे का परत? बघ रे लवकर. फक्त आदित्य कुठे गायब झालाय त्याचं उत्तर मिळायला हवं. 50 क्या है ना? ज्यादा लगा नहीं, मैं बोला ज्यादा है यार. अरे ज्यादा किधर है, कम है. 50 करोड मध्ये काय होणार आहे? आता फेक 60चा आहे, मग टेंडर पण 60-90चा पाहिजे की नाही? हा पाहिजे की नाही? ओए, तू क्यों खड़ा है इधर? जाना भाई. अरे जरूरत पड़ी ना तो वेटर करके चिल्लाएंगे. थोडा म्हणजे किती? थोडा म्हणजे प्रॉफिट मधला फक्त 50%. 50%? हा. नो. अरे भाई, माल भी 50% बेचना है ना. पेपर पे पूरा लिखा है ना, उसका आधा. और पेमेंट तो पूरा मिलना है. हाँ साहेब, 25 कोटीच्या मालाचे तुम्हाला 50 कोटी मिळणार आहेत. हे वरचे 25 कोटी आहेत ना, त्याचे 2 हिस्से होणार. कर रिया है? अरे ये सब्जी मंडी है क्या? ओ भाई, ये पोल्ट्री फार्म है जहां तुझे सोने के अंडे देने वाली मुर्गियां मिलेगी. तू अंडे लेना यार, तू तो मुर्गी काट के खाने पे लगा हुआ है. अहो मल्होत्रा साहेब, एका अंड्याने जर पोट भरलं असतं तर मग लोकांनी कोंबडी कशाला कापून खाल्ली असती? जरा पोट भरल्यासारखं तर वाटलं पाहिजे ना. आणि मी तर फक्त 2 अंडी जास्ती मागतोय बस. बरसों से हम लोग रिस्क ले रहे हो भाई, अब तक कुछ हुआ क्या? त्याची तुम्ही काय काळजी करू नका. ते ऑडिट बिडिटचं आहे ना, सगळं मी सांभाळून घेईन. आणि ते गोडाऊन मध्ये आम्ही आमचे उंदीर पाळलेले आहेत, आमच्या तुकड्यावर जगणारे याच्यासारखे. आज आम्हाला टिश्यू पेपर आणून देतात ना, ते पुढे कधीतरी झोलचे पेपर पण आणून देतील ना. दुसरं कोण आहे तुझ्या बरोबर?
आम्ही म्हणजे कोण? मी आणि सई. तिने धरलाय फोन. बेटू, अरे मला एवढी झाली की मला माझी बेटूच दिसत नाहीये. ए दाखव ना प्रिन्सेसची जरा मूठ दिखाई तर कराव. मला प्रिन्सेसची सगळ्यांची ओळख करून द्यायची आहे. हे बघ प्रिन्सेस प्रिन्सेस. ए यस हे बघ हे माटे साहेब बजर आणि हे जोशी साहेब. जोशी दिसत ना. नमस्कार. हा अरे दिसत. अरे फोन खराब झाला की काय? हॅलो हॅलो डॅडू, अरे हा इथे लाईट गेलेत ना, म्हणून तुला काही दिसत नाहीये. ओके ओके. हे बघ आता ना मेन माणूस दाखवता. मेन माणूस हे बघ हे बघ. हे मल्होत्रा सर, कळलं काय? ह्यांच्या ना डोक्यावर केस नाही आहे पण खिशात सॉलिड कॅश आहे. सॉलिड कॅश ह्यांच्याच घरी चालू आहे. बघ यांचं घर दिसते. ह्यांच्या घरीच चालू आहे आमची पार्टी एकदम सॉलिड. आता तुला ना भेटू मेन माणूस दाखव. मेन माणूस तो तिथे कोपऱ्या मुलीचा हात हसत हसत तुझ्या हातात दिला असता. तू ना फक्त मेकॅनिक, वेटर, जोकर, नोकर राहणार लाईफ टाईम. आणि अशा अवस्थेत जर माझ्या मुलीने तुला पाहिलं ना तर तिला ना लाज वाटेल. लाज लाज. माझं ठीक आहे बिराजदार, मी तरी बाहेरचा माणूस आहे. तुमच्या मुलीने आत्ता तुम्हाला ह्या अवस्थेत बघितलं ना तर तिला तुमचीही लाजच वाटेल, कदाचित माझ्यापेक्षा जास्तच. ठीक आहे, जा तू, तुला हवं ते कर. पण त्याआधी घरी तुझ्या मामांना फोन करून सांग की तू कुठेस आणि काय करतोयस ते. हे बघ, काही झालं ना तरी मामांना यातलं काही कळतं कामा नये प्लीज. अरे बाबा, ते काळजी करतायत तुझी, टेन्शन मध्ये बसलेत सगळे घरी. तुझा फोन लागत नव्हता म्हणून शेवटी त्यांनी मला कॉल केला. अरे ते तुला त्यांना सांगायचं नसेल ना तर नको सांगूस, पण मला जर का त्यांचा फोन आला तर मी त्यांना. तूही त्यांना प्लीज कर सांगू नकोस. तुला माझी शपथ आहे. नाही दादा मामा, मोठ्यांच्या गोष्टीत लहानांनी पडू नये, बरोबर आहे त्यांचं. पण तुम्हाला काही हवं असेल तर मला हाक मारा, मी आज पुस्तक वाचत बसले. हा, जरा अतिच आहे ना ही मुलगी. छान आहे. अरे आपल्या आदित्यसाठी अत्यंत सुयोग्य मुलगी आहे ही. आम्हाला मान्य नाही. तुम्हाला कोण विचारते? तुम्ही शोधलेत मुलगी? मी मुलगी शोधलीये, ती कधी भेटायला यायला तयार आहे. पण आता ही आधी आले ना, महिला आधी पाहू दे आदित्य. हो पण त्याला आधी ऑल्सो. आणि तुला मी एक राऊंड पण देणार. ओके. अरे भाई तेरी कंपनी नहीं चाहिए मुझे मेरी कंपनी चाहिए. ये आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज है ना, मुझे मेरे नाम पर करनी है. अरे मल्होत्रा, तू कंपनी तुझ्या नावावर करशील पण कंपनीचं नाव तेच राहणार ना, आदित्यच. नाम बदल देंगे यार, हम है ना, हमारी कंपनी का नाम है ना आदित्य. आदित्य. नाम बदल के आदित्य ही रखना है. अरे और कुछ सोचना. गुंडांच्या कब्जातून सोडवून आणलं की नाही तुला? तुम सिर्फ मेरे चरणों की दासी हो और किसी के नहीं, समझी? या आदित्यला मी ओळखते. हा माझा वाला आदित्य. जेवलास तू? नाही जेवलास. घरनं डबा आणला नव्हतास. मी आणलेला डबा पूर्ण खाता आला नाही. तिथे त्यांनी तुला खाण्याचं काही विचारलं नसेलच, आणि त्यांनी विचारलं नाही म्हणल्यानंतर तू पण काही खाल्लं नसशील, कारण ते तुझ्या एथिक्स मध्ये, तत्वांमध्ये बसत नाही. सई, माझ्या मित्राला उपाशी पोटी ठेवणं माझ्या तत्वात बसत नाही. चल उतर 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 उतर, पटकन उतर. कॉलेज मधला आयडियल स्टुडंट, त्याचे प्रेझेंटेशन्स बघायला, ऐकायला लाईन लागायची.
ज्याच्या नोट्स वाचून अजूनही मुलं पास होत आहेत, तो नॅशनल लेवल टॉपर. आज फेल्युअर कसा झाला रे? कॉलेजमधले सगळे प्रोफेसर्स अजूनही ज्याचं नाव रिस्पेक्टनी अभिमानाने घेतात, त्याचा सेल्फ रिस्पेक्ट अभिमान कुठे निघून गेला? ज्याला स्वतःच्या टॅलेंटवर अख्खं जग जिंकून घेता येईल तो हरला कसा यार? काय ऐकायचं? तू तिकडे काय करत होतास? वेटर म्हणून उभा होतो, सहन करत होतो. अरे पण तू तिकडे का गेला होतास? काम होतं म्हणून घेऊन गेले होते मला. हे काम? कुठलं काम होतं हे नव्हतं ना मला सांगितलं सई. अरे पण मग ज्या क्षणी तुला कळलं तेव्हा तिथनं निघून यायचं होतंस ना? नव्हतं निघू शकत. का? नोकरी गेली असती. ही नोकरी केली तर तुला दुसरीकडे कुठेही नोकरी मिळणार नाहीये का? दुसरी नोकरी अगदीच मिळू शकते, पण ही नोकरी सोडायला 2 लाख रुपये द्यायला लागणार. नाही ना जमत. आदित्य, तू मला चांगल्या माणसांची चांगलं वागायला शिकवलंस ना, मग मी तुला वाईट माणसांची वाईट वागायला शिकवेन. आणि आदित्य, मी तुला जी एक पिगी बँक दिली आहे ना, त्याचा वापर सुरू कर. आजपासून त्याच्यामध्ये पैसे टाकायला सुरुवात कर. 2 लाख रुपये जमवायचे आहेत तुला. आणि एकदा का ते 2 लाख रुपये जमले ना, की ते घे, त्या लोकांच्या तोंडावर मार, ही लाज्जोगिरी सोड आणि माझ्यासारखं शमशेर सिंग सारखं हसत हसत त्या ऑफिस मधनं बाहेर पड. नमस्कार करते. आयुष्य मात्र काय म्हणतोय? सगळ्या तुझ्या मुलीसारखी सद्गुणी मुलगी या घरामध्ये सून म्हणून यावी अशी इच्छा आहे माझी. दादग्या, इच्छा माझी सुद्धा होती हो. अरे पण ज्याच्याशी लग्न करायचं त्यानीच मुळी घराकडे पाठ फिरवली. मग माझी मुलगी इथे नांदणार कशी आणि कुणाबरोबर? हा, तरीही आदित्य आला तर कळव. मग बघू पुढचं काय ते. हा, तुमची भेट झाली म्हणजे अलभ्य लाभच म्हणायचा. हो, नाही, गतजन्मीची पुण्याई फळाला आली तेव्हा तुमचे मुखदर्शन झाले आणि तुमच्या दिसण्या चालण्यात काही व्यंग नाही हेही कळले. आणि तो काय म्हणायचा गो, हा बायोडाटा, हो तो ऐकला हो मामांकडून तुमचा, उत्तम आहे हो. चला आता मात्र आम्ही निघतो, नाही तर काय होईल, एसटी चुकेल आणि इथेच मुक्कामाला राहायची सवयच लागेल मुलीला. काय गो? हे थांब थांब थांब, बाहेर ये. दादा, अरे पण दादा, एक मिनिट. ज्या व्यक्तीला प्रश्न विचारलेला आहे ती व्यक्ती उत्तर देईल. तुम्ही तिची बाजू घेऊ नका. येता जाता तिची वकिली करत असता ते. दादा, आपण शांतपणे घरात जाऊन बोलूया का? तुला धाप लागेल आणि मग. अच्छा, म्हणजे ह्या मुलीला मी घरात घेऊन जायचं असं तुझं म्हणणं आहे? नाही, बरोबर आहे, तुम्ही उतावळे झालेलेच आहात तिला घरात घेऊन यायला. चालायला लाग.
सई बाहेर आहे. घाबरायचं काहीच कारण नाही. बस सई, आमच्या पुढे खोटं बोलायची काही गरज नाही. तेव्हा जे काही सांगशील ना ते खरं खरं सांग. सांग ना, कुठे होता आदित्य? ते मी नाही सांगू शकत. काय करत होता? काम करत होता. कसलं काम? ते मला नाही माहिती. जे न सांगता येण्यासारखं काम करत होता? हो म्हणजे नाही, पण ऑफिसच काम करत होता का काही? तसं ऑफिसच काम होतं, पण काय? पण काही नाही. अगं सई, सगळंच कोड्यात बोललीस ना, आम्हाला काय कळणार आहे? तुला सांगायचं नसेल ना तर सांगते. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगते. तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं त्यातून शोधा. आदित्यचं तुमच्या सगळ्यांवर खूप खूप प्रेम आहे. तुम्हाला त्याची वाटते ना तेवढीच जास्त काळजी त्याला सुद्धा तुमची वाटते. आणि त्याच प्रेमापोटी, त्याच काळजीपोटी तो काल रात्रभर काही गोष्टी सहन करत होता. बरं, तर कधीच राहू शकत नाही. नाही, तू तो आदित्य असूच शकत नाहीस. आणि जर का असलास तर हे तुझं काय झालंय ते बघ आणि त्याचं उत्तर दे मला. मामा अरे सॉरी. एक मिनिट. हे असले सॉरी वगैरे इंग्रजी शब्द वापरू नकोस. हे असले फुटकळ सॉरी सारखे शब्द येत नाहीत. ठिगळ असतं, ठिगळ. त्यांनी माझ्या मनाला जी घरं पडलेत ना ती कधीच भरून निघणार नाहीत. नाही, नाहीतर मग सांग मला, तू सई बरोबर रात्रभर कुठे होतास? मामा अरे मी सई बरोबर नव्हतो. तिचा याच्याशी काहीच संबंध नाहीये. तू खोटं बोलतोयस आदित्य. बेटू म्हणजे तिचा काय संबंध इथे? अरे दादा, तूच म्हणलास ना मेघनाला आणि रघ्याला गाडीत बसवून ये म्हणून. आणि त्या मेघनाला मी कशाला घालवून देऊ? नाही, मी आपलं विचारलं फक्त. काय ह्या भांडणामध्ये तूच कमी होतास. आता तू काहीतरी एक वेगळीच कहाणी सांग मला. म्हणजे ना माझ्यावरतीच विश्वास बसणं कठीण होईल. एक मिनिट दादा, हे बघ इथे काय झालंय मला काही माहित नाही. तू काय बोलतोयस मला काही कळत नाहीये. अरे पिंट्या, शांत बस. आता तुझ्याबद्दल काही चाललेलं नाहीये. मग काय कोणाबद्दल चाललंय? तरी सुद्धा माझ्या मनामध्ये काही प्रश्न आहेत आणि ज्याची उत्तर मला तुझ्याकडनं हवीत. नाही ठीक आहे, चला मी मानतो की तू सई बरोबर नसशील रात्रभर. पण मग त्याच्या पलीकडेही जाऊन तुझ्या आणि सई मध्ये नक्की काय चालू आहे? नाही, हे बघ, आता मला तू परत मैत्री वगैरे असलं काहीतरी सांगू नकोस. त्या मैत्रीच्या पलीकडे जाऊन तुझ्या आणि सई मध्ये काहीतरी चाललेलं आहे ह्याची आम्हाला कल्पना आहे. नाहीतर मी तिच्या विरुद्ध आणि हे दोघे तिच्या बाजूने कधीच उभे राहिले नसते. एकदा काय ते खरं खरं सांगू. त्या दिवशी डेट नंतर मी तुला सॉरी म्हणायला आलो की नाही? हात मिळवायला आलो ना. त्यानंतर त्याच हाताने माझी कॉलरही पकडली होती सागाऊपणा करून. नाही आठवतंय? कमॉन यार आदित्य, यार रात गई बात गे. तू विसरून जा सगळं. विसरू? हो विसर. कोण तुम्ही? इथं माझ्या दारात काय करताय? मी नाही ओळखत तुम्हाला. चला चला चला, आउट 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 आउट. निघा निघा निघा. ए आदित्य या. हो, अनोळखी असलं तरी तुझ्या दारात आलोय मदत मागायला. काय करशील? ए बेट्या, माझी गरज आहे म्हणून शांतपणे बोलतोय. अवकातीत राहायचं, कळलं? मला कळलं. तुला कळलं काय घडलं ते? डुक्कर असतं ना, डुक्कर सुयश, त्याने किती अशी आयाळ वाढवली, डरकाळी फोडली, तरी त्याचा सिंह नाही होऊ शकत. तुझं पण तसंच आहे ना सुयश. कितीही आव आणलास तरी मूळ स्वभाव नाही ना बदलता येणार. म्हणून प्लीज चालता होय, मला तुझी कसलीच मदत नाही करायची. तुझा मेंदू वडा. तुला मेंदू आहे? हे बघ,
आपल्याकडे मेंदू नसेल, पण आता पैसा भरपूर येणार आहे, भरपूर. आणि एकदा का पैसा आला ना की मग हे फालतू चिरीमिरी विचार करायला मेंदूची गरज नाही. कळलं काय? नाही, मला नाही कळलं, नीट सांग. पैशाचं नाव ऐकल्यावर एकदम फिलिंग बदललं ना शशी? आता नशीब पण बदलणार आहे आपलं. म्हणजे मल्होत्रा बरोबर एकदम लाईफ टाइम डील करून आलोय आपण. आता 1-2 महिन्यातच ना पैशाचा असा पाऊस पडायला लागेल, पाऊस. चला बरं झालं, म्हणजे सुयश आणि सईच्या लग्नासाठी पटवर्धन लगेच तयार होतील. आता जाऊ नकोस, मला काही ऐकायचं नाहीये. बच्चा बच्चा ठीक आहे. शशी ऐक ना, तू जाऊन फ्रेश हो. तुला माहितीये ना तू प्यायला हिला आवडत नाही. जा. प्रश्न दारू पिण्याचा नाहीये, दारू पिताना काय काय करतो ना त्याचा आहे. म्हणजे मला काय विचारतेस? त्यालाच विचार, तोच सांगेल. अरे मी काय केलंय आणि मी तिकडे काय केलं हे तुला कसं माहित? ते महत्वाचं नाहीये, तू काय केलंस हे जास्त महत्वाचं आहे. अच्छा 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 अच्छा, म्हणजे तू त्या मेकॅनिक वेटरमुळे भडकलीस माझ्यावर? हा, करत होतात त्याचं, इतरांचं सोड रे, पण तू असं बघशील असं वाटलं नव्हतं मला. डाडू, मला सांग, त्याने काय बिघडवलंय रे तुझं? काय केलंय नक्की? तुझे पैसे बुडवलेत? कधी तुझ्याशी काही वाईट वागलाय? तुझ्या फाटक्यात पाय घातलाय का? बोल ना, बोल. नाही. अरे मग का वागलास तू त्याच्याशी असं? त्यामुळे तुझा पर्सनल राग असेल ना तर तो तुझ्या मनात ठेवायचा, हाचा सगळ्यांसमोर घाणेरड्या पद्धतीने बाहेर नाही काढायचा. अडो, माझं ना खूप प्रेम आहे तुझ्यावर. तुझा डॅडू एवढ्या प्रेमाने तुझी माफी मागतो तिथवर ठीक आहे, पण याचा अर्थ असा होत नाही की तू काय वाटेल ते करायला सांगशील त्याला. शशी कुठेही जाऊन कुणाचीही माफी मागणार. माझी चूक झालीये, मी माफी मागणार. बेटू फोन लाव. शशी? शर्मिला, हे बघ, माझ्या बेटूला जर बरं वाटणार असेल ना तर मी नक्की माफी मागणार. तू लाव फोन. काल मी तुझ्याशी जे वागलो ना त्याबद्दल दिल से सॉरी. हो, पण म्हणजे काल ना आपण एकदम झिरो सारखा एकदम टाईट मध्ये वाईट वागलो तुझ्याशी. म्हणजे पर्सनल भांडण एकीकडे आणि माणुसकी एकीकडे. पण हे ना, आणि हे फर्स्ट टाइम लास्ट टाइम, परत अशी चूक होणार नाही. ओके? सॉरी सॉरी. हॅलो सई, अगं हे सगळं मी तुला सांगते सगळं नंतर. ओके, बाय. नाही हो ना, दादाला सगळ्या गोष्टींचा तातडीने सोक्षमोक्ष लावायचा असतो, माहिती आहे ना तुला? हे पहा, मला विषय परत त्या दिशेने जायला नकोय म्हणून मी बोलत नाहीये, इतकंच. मला फक्त इतकंच सांगायचंय, तरी काहीतरी आहेच. ब्रह्मेंच्या कपड्यांवरती आणि चारित्र्यावरती डाग पडता कामा नये. आणि हा आप्पांचा नियम आहे. मी माझ्या मनाची गीता सांगत नाहीये इकडे. तेव्हा आता शब्दाला शब्द वाढवणं बास आणि कपडे गोळा करा. हाऊ डिस्गस्टिंग. इंग्रजी माझ्या पुढे इंग्लिश नाही काय? आय विल मग नो यू आय पिंट्या. बस 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 भास्कर भास्कर. भास्कर बिस्कर नाही, पिंट्या पिंट्या. हा पिंट्या, जा जा त्या आदित्यला सांग मी मदत मागायला आलोय. काय आदित्यला वगैरे बोलवणार नाही आणि मदत बिदत निधी बिधी वर्गणी वगैरे काय मिळणार नाही. माझ्या घरासमोर येतोस आणि मला नोकर म्हणतोस? अरे कसली ही अरे रावी. एक मिनिट, हे घर तुझं आहे? हे घर माझं आहे? अरे घरच काय, ही कुंडी, ही पानं, ही झाडं, हे हा खांब, हे 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 सगळं माझं आहे. आणि हे दार ज्याच्या समोर तू उभास ना, ते दार सुद्धा माझं आहे. जे दार आता मी तुझ्या तोंडासमोर लावणार आहे. कपड्यावर काढू नको, तर पुढची 6 वर्ष दिगंबरा अवस्थेत काढावी लागतील. दादा हसलं तरी चालेल. कशाला हसायचं आहे? काय हसण्यासारखं?
आणि फाटले कपडे तर हा आदित्य आहे ना, तो देईल त्याच्या पगारातनं घेऊन 1-2 शर्ट. काय रे, आता आदित्य देणार आहे म्हणून बनियन फाडत फिरू नकोस, बरं दिसत नाही ते. चला आता आवरा, आपापले नळ बघा, मोहरे बघा आणि कामाला लागा. बंधू 1-2 शर्ट. नाही काय नाही. सुटलोय मूर्ख सुयशा तावडेतून. आता त्यांनी पुन्हा काही नवीन घोळ घातला नाही म्हणजे झालं. काय कुठून आला? अरे मला जे हवं ते मी मिळवतोच, तसं मी मला पाहिजे तिथे पोहोचतो, पण कधीही कुठेही कसंही. मग आता इथून असाच निघ. तू 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 कुठे चाललायस? लगोरी खेळ येतोस? गुडवन गुडवन, मला माहितीये तू तू कपडे धुवायला चाललायस. आदित्य अरे कपडे सुद्धा आहे ना धुतले की साफ होतात. अरे तू पण तुझं मन साफ करून टाक माझ्यासारखं. मी आपल्यातले सगळे गिले शिकवे अगदी विसरून गेले, तू पण विसर. बदललोय आदित्य, हे बघ बदललोय. मी मागतोय हो तुमच्या आदित्यकडे. मी खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकलोय, ज्यातून फक्त मला आदित्य बाहेर काढू शकतो. पण तू खूप रागावला आणि माझं काहीच ऐकत नाही. मला काही कळे ना. मी सकाळपासून तुमच्या दाराशी उभा आहे. आता तुम्हीच काहीतरी करू शकता. तुम्ही प्लीज. उभा तू खरं तर त्या आदित्यचा मित्र आहेस? हो. ठीक आहे, बघू बोलू त्याच्याशी. ये 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 आदित्य, हे आदित्य, अरे येतोयस ना, ये. हो हो हो. त्याला हा बिचारा जा रे तुझा. आदित्य एवढा राग बरा नाही. हा दादा मामा हे तू बोलतोयस? बाबा हो, एरवी तू मला मैत्रीचे धडे देत असतोस ते, मग आता मित्राशी असं वागतात? हे हा माझा मित्र नाहीये. आदित्य यार तू असं का वागतोयस माझ्याशी? काय वाईट केलं तुझं? हे बघ हे बघ, मी हात जोडतो. हो तर तुझ्या पाया पडतो. प्लीज प्लीज मला माफ कर. प्लीज असं वागू नकोस माझ्याशी. अरे हात कसा आला? तू चल बाहेर चल. अरे चल बाहेर चल, तू चल बाहेर. अरे वाईट माणसं कोण हे कळण्यामध्ये थोडस गफलत होते त्याची कधी कधी. दादा मामा तू ह्याचं काय ऐकतोयस? अरे काय 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 चाललंय काय? कोण आहे हा? मी आदित्यचा मित्र आहे सुयश. डॉक्टर सुयश पटवर्धन. डॉक्टर सुयश पटवर्धन? हो हो. म्हणजे तू डॉक्टर पटवर्धनांचा सर्जन मुलगा? हो तो मीच. अरे काय सांगतोस तू? अरे केवढा मोठा माणूस तो आमच्या घरी आला. हे काय? खा खा, गरमा गरम आहेत एकदम. नाही नको. अरे हा रे, हा की. नाही मॉमने सांगितलंय की बाहेरचं खाऊ नको. अरे पण हे घरचेच आहेत. हा हो, पण म्हणजे काय असं दुसऱ्यांच्या घरी जाऊन सेल्फिश सारखं असं एकट्याने खाऊ नये असं सांगितलंय. काय तुम्ही पण घ्या ना 2-2 घास. अरे आम्ही घेतलं तर मग तू काय खाणार? संपतील ना. गुड गुड गुड. नाही म्हणजे तुमचं पोट भरलं म्हणजेच माझं पोट. उभं करत नाही, त्याच्याशी धड 2 शब्दही बोलायला तयार नाही. अरे पण त्यांचं काही खाजगी असेल त्यात आपण कशाला पडायचं? असं कसं भाई, माणुसकी नावाची काही गोष्ट आहे की नाही. आता ह्याला आदित्यकडून काहीतरी मदत हवी, तर आदित्यनी करायला नको, तर हा नाही म्हणतोय. अरे पण काय नेमकं हवंय काय? मला नाही माहित. म्हणजे तुला माहित नाही आणि आधीच नाही म्हणतोयस? त्याची बाजू तर ऐकून घे. मला नाही ऐकायची. नाही पण आम्हाला ऐकायचंय. हो रे डॉक्टर, बोल तू डॉक्टर बोल. इंदास मित्राशी झगडा चाललाय तर आपण मध्ये पडायला नको, सोडवायला नको तो गुंता. हे पहा, तुम्हाला जर का झेपत नसेल ना तर तुम्ही जा इकडं. ठीक आहे मी जातो.
नाहीतर हा जो काही गुंता झाला ना त्याच्यात मला बिलकुल रस नाहीये. एक तर आदित्यच्या आयुष्यात एवढा गुंता झालाय तो सोडवणं गरजेचं आहे. नाही आणि मला नाही ते परत परत तेच तेच बोलून भांडण करायचे. त्यापेक्षा मी जातो आणि कपडे धुतो. निदान मनाचं नाही तर कामाचं तरी ओझं कमी होईल. हा आदित्य, मला एक गोष्ट समजत नाही, तुझा ह्याच्यावरती नेमका राग काय? म्हणजे ह्यानी तुझ्या मैत्रिणीला वाईट वागवलं म्हणून राग आहे, की ह्याचं तिच्यावरती प्रेम आहे म्हणून राग आहे? माझ्या आयुष्यात तर सही नाहीच आहे, पण हे असे मामा पण नाहीये. मामा मी तुमच्या भाच्यासारखंच आहे ना. मग माझी एक इच्छा पूर्ण करा, माझी सही परत आणा मामा. माझी सही परत आणा. अरे अरे हे ऐक जरा. अरे अहो हे आदित्य, चल माझ्या बरोबर चल. मामा अरे हा तू ये जा इकडे. म्हणजे माझं मन राखायचं का तिचं मन राखायचं? दादा मामा ठीक आहे, तुझ्यासाठी आणि सईसाठी मी करेन सुयशला मदत. फक्त तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस रे. त्याने काय होणार आहे? अगं मला बरं वाटेल, झोप लागेल रात्रीची सुकूनवाली. आणि तसंही सई तुझं काय ऐकत नाहीये. आणि जर माझंही ऐकायचं बंद केलं ना तर सगळ्यांचेच वांदे होतील. माझे झालेत. अगं सोडव सोडव सोडव. शशी काय चाललंय तुझं? शशी तू आदित्यला आपल्या कंपनीमध्ये नोकरी का नाही देत रे? हा म्हणजे तू जर का त्याला आपल्या कंपनीत नोकरी दिलीस तर सगळ्याच गोष्टी नीट होतील, त्याच्याही आणि आपल्याही. खरं सांगू का, आदित्य ना चांगला मुलगा आहे, इमानदार आहे. तो जर का त्याच्या कामामध्ये अडकला तर आपल्या लेकीमध्ये अजिबात अडकणार नाही. कसं वाटतंय तुला? वा 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 शर्मिला, अशा लोकॅलिटीमध्ये अशी डोकॅलिटी फक्त तुझीच. मी आत्ता जातो आणि बेटूला ही गुड न्यूज देतो. ओके प्रिन्सेस. आदित्य कश्यप, आता बघ मी कशी अडकवते तुला. ट्रेनी बिनी काय नाही. डॅडू तू खरं बोलतोयस? अरे झूठ बोले कव्वा काटे बेटू, कावळ्याची शपथ. पण तू त्याच्यावर रेम खाऊन त्याला मी जॉब देत नाही. हा त्याचं टॅलेंट बघून देतोय. आणि तो त्या कंपनीमध्ये राहिला ना तर तो मल्होत्रा त्याच्याकडनं अशीच गदामजुरी करून घेणार. 10 वर्ष कन्फर्म. 10 वर्ष? अगं आपलं ते कॅल्क्युलेशन आहे. त्या फालतू गोडाऊन मध्ये सडण्यापेक्षा ना आपल्या एसी ऑफिस मध्ये बसेल ना तो. म्हणजे काय, त्याचा पण फायदा आणि त्याच्यामुळे आपला पण फायदा. एक तीर में दो निशान. काय बोलते? डॅडू तू ग्रेट आहेस. डॉक्टर सुयश पटवर्धन उठा. तुमचं काम झालेलं आहे. काय? सईने लग्नाला होकार दिला? फारच उतावळा झालेला दिसतोयस तू. नाही नाही मामा तसं नव्हतं म्हणायचं मला. मी फक्त अरे नाही नाही, ह्या वयात असं होणारच. काय आहे म्हणजे सई आत्ता नाही म्हणत असली ना तरी आज ना उद्या ती तयार होईल. अरे कारण आदित्य तिचा जवळचा मित्र आहे. आदित्यचे मान, कारण तुझं आणि त्या सईचं सूत हा जुळवून देतोय. पण नाही दादा मामा, तुम्ही माझ्या मनावरचं प्रेशर एवढं हलकं केलं. तुमच्याकरता मला काहीतरी करायची इच्छा आहे, तुम्ही सांगा प्लीज. नाही नाही, कोणत्याही मोबदल्यासाठी आम्ही काही करत नाही.
आता जर का तुला काही करायचं असेलच तर आमच्या आदित्यला लग्नासाठी तयार कर. अरे इतक्या चांगल्या चांगल्या मुली सांगून येत आहेत, पण हा बस बस आता. अगं सई, एवढे घाईघाईत कुठे झालीस रविवारी सकाळी? आदित्यला भेटायला. कशाबद्दल? मम्मा अगं काय? डॅडूने दिलेली गुड न्यूज द्यायची ना त्याला. ओ अच्छा 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 अच्छा, ओके मजा. बाय. बरं ऐक सई, अरे त्याला भेटायला चाललीच तर त्याला कॉंग्रॅट्स आणि गुड लक सांग, आणि माझ्याकडून सॉरी सुद्धा. मम्मा का 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 करतोयस तू हे सगळं? कारण मला सईशी लग्न करायचं. नाही ते कळलं मला, पण का लग्न करायचंय? नाही ती तुझ्याबरोबर जसं वागली, तुझा अपमान केला, लग्न मोडलं, तुला हाकलून दिलं, त्यानंतर तिचं तोंडही बघितलं नसतंस असा माणूस असतो. मग तरीही तुला का लग्न करायचं तिच्याबरोबर? नाही 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 नाही, काहीतरी तुझा स्वार्थ आहे, काहीतरी तुझ्या फायद्याचं आहे. तुझ्या फायद्याचं नसलं ना तर तू एवढा चांगला वागणारच नाहीस. तू म्हणतोयस ते करेक्ट आहे. तिने मला घरातून हाकलून दिलं, लग्न मोडलं, मला खूप राग आला, मी खूप चिडलो होतो. म्हणलं आता लग्न तर सोड, ह्या मुलीचं परत तोंड पण नाही पाहायचं. पण मी जेवढा तिचा विचार नाही करायचा ठरवतो ना तेवढा जास्त विचार मी तिचा करतो. आणि त्या विचारांमधून एक विचार माझ्या मनात आला की मी जर एवढा विचार करतोय म्हणजेच मी तिच्यात अडकलोय. मला खूप राग येतोय कारण मला ती हवी आहे, कारण माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह हर. आणि तुझा हा राग हे तुमच्या त्या मोठ्या घरातल्या तिजोरीत बंद करून ठेवायचं सगळं कायमचं. आणि मीच काय, सई समोर ह्यातलं काहीच परत आलेलं मला चालणार नाही. तुझा जर तिच्यावर आवाज चढला तर माझा पारा चढेल. तू तिला त्रास दिलास तर मी तुझ्या आयुष्यातला त्रास वाढवेन. तिच्या इच्छेविना तिला जर तू हात लावलास ना तर मग माझा हात उठेल. आणि तिच्या डोळ्यात जर तुझ्यामुळे पाणी आलं तर सुयश तुला इतका रडवेन की हसू काय असतं ना ते विसरून हसण्यावर नाही, तिच्या हसण्यावर कर. आणि तिला कधीच बदलायचा प्रयत्न करू नकोस, कारण एकतर ती बदलणार नाही आणि बदलावं असं काही नाहीच. उलट तुला तिच्यासाठी बदलावंच लागेल. हे सगळं जर तुला मान्य असेल तर आणि तरच मी तुझी मदत करेन. आणि मी जे सांगतोय ते जर सगळं तू केलंस तर आणि तरच ती तुझ्याशी लग्न करायला तयार होईल. कबूल? ओके, कबूल. यार आता तरी मिठी मारशील? मग मी तिला भेटवायला तुला इथे घेऊन येणं, मग दादा मामांचं चिडणं, तुझं त्यांना सॉरी म्हणणं, मग डॅडूचं तुला सॉरी म्हणणं, खूप जास्त टू मच झाल्या सगळ्या गोष्टी. पण हे फुल अँड फायनल शेवटचं आहे नक्की. कशाबद्दल बोलतेस मला काहीच कळत नाहीये. सांगणार, सगळं सांगणार. मग सांग ना. इथे नाही, टपरीवर. तुला जे सांगायचं असेल ते इथेच सांग. इथे तुझे सगळे मामा आतमध्ये असताना त्याच्यापेक्षा टपरीवर चल, चहा पिता पिता बोल. सई सई हात सोड ना, कोणतरी बघेल. नाही सोडणार. आणि आता तू जर अजून नखरे केलेस ना तर तुला खांद्यावर उचलून घेऊन जाईल, कळलं ना? लाच्चोच्या किडनॅपिंग मध्ये शमशेर सिंग खूप एक्सपर्ट आहे, माहिती आहे तू. चल चल चल. थोडीशी आपुलकी आहे, पण मग जर का आपल्यामुळे तिचं आयुष्य मार्गी लागत असेल तर तुम्हाला काय अडचण आहे मला समजत नाही. हे बघ दादा, तुम्हाला खरं सांगू का,
या सगळ्याच्या पलीकडे सुयशचं आणि तिचं लग्न झालं की आदित्य त्या भानगडीतून मोकळ होईल. तो डॉक्टर सुयश तिची काळजी गेलाय, मग आदित्यच्या डोक्याची काळजी मिटेल आणि तो स्वतःच्या लग्नाचा विचार करेल. आणि समजा मला किंवा तुम्हाला काही वाटो, पण आदित्य त्याच्या मनाला जे योग्य वाटेल तेच करेल की नाही. बघाल तर विषय संपला. आदित्यच्या मनात काय चाललंय हे त्याचं त्याला तरी कळतंय की नाही देव जाणे. मला नीट माहितीये तुझ्या मनात काय चाललंय ते. प्रत्येक दिवस हा नवीन उमेदीने जगायचा, स्वतःला सिद्ध करत राहायचं, तर असता तुम्ही खरे मध्यमवर्गीय. कसला लाजयस यार तू. एसई काय ग तू. एक मिनिट, तू जे काही बोललास ते पटलंय मला. तू नको सोडूस ती नोकरी, काहीच प्रॉब्लेम नाही, पण तू होप सुद्धा सोडू नकोस. म्हणजे तुला हवं ते काम कर तू, पण मनात इच्छा ठेव मोठं बनण्याची. नोकरीचा मान ठेवून तिथल्या गोष्टी सहन कर तू, पण एक दिवस तुझ्या शब्दाला मान मिळेल असं काहीतरी करून दाखव. आयुष्यभर नोकरी कर तू, पण एक दिवस बॉस बनण्याचं स्वप्न मनात ठेवून. सई, एवढं सगळं मला कसं जमणार ग. का नाही, मी आहे ना. तू जिथे थांबशील ना तिथे मी तुझा हात हातात घेईन आणि तुला पुढे घेऊन जाईन. मी आणि माझा होणारा नवरा आमचं काय ते बघून घेऊ. हेच बघतोय मी, मला हे आवडत नाहीये. बरं चल मी निघते. तुला गुड न्यूज द्यायला आले होते, आता डॅडूला जाऊन बॅड न्यूज देते लवकर. चल मी पण पळतोस. बाय बाय. अरे तुला पैसे नंतर देतो, असंच आणलं रे मला. तू इथं काय करतोयस. नाही बघत होतो तुमच्या दोघांचं काय चाललंय ते. तिने तुझा हात काय धरला, धक्का काय मारला. हे आदित्य, लग्नानंतर मला हे असलं काही चालणार नाही, कळलं का. लग्न होणार आहे तुमचं. होणार आहे ना, तू लावून देणारच आमचं लग्न, लक्षात आहे ना. नाहीतर हा आत्ता मी मामांकडे चालू जाऊ. जा जा. आणि काय करतोस, माझी कंप्लेंट करणारस मामांकडे रडत रडत. ए आदित्य, बघ तू असा वागणार असलास ना मला तुझी मदतच नाही करायची. अरे नको जाऊस ना. तू इथे काहीतरी चिटिंग करशील नक्की. हे मी कधीच हे चिटिंगचे धंदे करत नाही, कळलं ना. तुझा फोन उचल जा. हॅलो सुझॅन. सापडले. शक्यच नाही. तू का खेळलास मी बघत नसताना. नाही तू परत खेळ. अरे अशी तू काय? परत खेळ. आता तुला नाही पडलं, तू चिटिंग केलीस. हॅलो सॉरी हा, जरा गडबड सुरू होती. हा गेला पाहिजे. ती ऍटलीस्ट तुझ्याशी भेटायला लागेल, बोलायला लागेल, असं आता तू वागलं पाहिजेस. ओके. दुसरा टप्पा मैत्री. तू तसा बरा मुलगा आहेस, तिच्या टाईपचा आहेस, तिची काळजी घेऊ शकणार आहेस, तिचा विचार करू शकणार आहेस, हे आता तिला दिसलं पाहिजे, तरच तुमची मैत्री होऊ शकेल. आणि सई जर तुझी मैत्रीण झाली नाही तर ती तुला सिरियसली घेणारच नाही. नोटेड. आणि तिसरा टप्पा लग्न. जे पान सुयश, तिला तुझ्याशी लग्न करण्यासाठी कन्व्हिन्स करणं हा सगळ्यात महत्वाचा असला तरी सगळ्यात अवघड टप्पा असणार आहे. हे तर तू करशीलच रे, आणि मी पण सईला मिळवेनच. कारण हा माहितीये, तुला जे काय हवं ते तू मिळवतोसच. कधी कुठेही कसंही पाठ झालंय आता मला. गुड बॉय. तू जे सांगितलंय ना ते मलाही पाठ झालंय. स्वतः कामाला लाग. असं का विचारतेस, काय झालंय. नाही तसं काही झालं नाहीये, पण पुढे कधी तसं होणार नाही याची गॅरंटी हवी आहे मला तुझ्याकडून.
हे बघ आदित्य, काहीही झालं तरी इतर कुणासाठी काहीही करताना आपली मैत्री विसरू नकोस. मी तुझ्यासाठी, आपल्या मैत्रीसाठी काय वाटेल ते करू शकते, पण तू आपल्या या मैत्रीला धक्का लागू देऊ नकोस. जपशील ना आपली मैत्री? हो से, काहीही झालं तरी मी आपली मैत्री कधीच विसरणार नाही आणि ती कधीही तुटूही देणार नाही. प्रॉमिस? प्रॉमिस. ओके मग बाय. आय प्रॉमिस से, मी जे काही करेन ते तुझ्या भल्यासाठीच करेन, कारण तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे. जाईल आणि त्यावेळी वेळ निघून गेली असेल, आणि सई सुद्धा. तेव्हा सईला जाऊ देऊ नकोस. अरे तिला जाऊ देऊ नकोस. बस मला जाऊ द्या. अरे बंधू, याचं काय करायचं? करणार करावंच लागणार मेलो. न्यायदेवतेच्या तराजूचा समतोल साधायचा असेल तर या नाहीतर त्या पारड्यात वजन टाकावंच लागणार. नक्की काय चाललंय तुझ्या डोक्यात? डोक्यात नाही, हातात आहे. मी सईला फोन करून सगळं काही सांगून टाकायचं म्हणतोय. तुला काय वाटतं? म्हणजे तिला तिच्याशी बोलणार तू? मग काय हरकत आहे बोलायला? तसं नाही रे, आधी आपला आहे ना. मग काय सई आपली नाहीये? मी तिला फोन करून सगळं सांगून टाकणार आहे. हॅलो सई. मी अशाच मुलाशी लग्न करीन ज्याला सगळं जेवण बनवता येतं. आणि असाच जर तुला कोणी सापडला नाही तर? मग तू आहेस ना. अरे आलास तू? रंग गव्हाळ, बांधा मध्यम, स्वभाव बिनधास्त, मनमोकळा आणि आनंदी. सई बिराजदारला समजून घेण्यासाठी तुला काही गोष्टी माहीत असायलाच हव्या. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे तोंड ओळख. तोंड ओळख? फेस रिडिंग. हो, गॉट इट. असं म्हणतात की बाईच्या मनात काय चाललंय हे ब्रह्मदेवाला सुद्धा ओळखता येत, पण तसं नसतं. आपण जर नीट लक्ष देऊन बघितलं ना तर समोरच्याच्या मनात काय चाललंय हे आपल्याला स्पष्टपणे दिसूही शकतं आणि ऐकूही येऊ शकतं. सईच्या बाबतीतही तसंच आहे. तिचा फेस क्रमांक 1, रागावलेली सई. सुयश हा फोटो नीट बघ. सईच्या जर नाकपुड्या 2 मिलीमीटरनी फुगल्या आणि डोळे जर 2 मिलीमीटरनी बारीक झाले तर खबरदार, स्वतःचा चिलखत घालून रेडी राहायचं. कारण रिलीज कराल ती हात वर करते, करेक्ट? नाही, मग ती फक्त टाळी द्यायला हात वर घेते. पण ह्यात एवढं महत्वाचं काय? महत्वाचं आहे सुयश, कारण हे जोक तुला आवडो किंवा न आवडो त्यावर तू हसायला शिक. काय आयुष्यात असे खळखळून हसायचे प्रसंग ना फार कमी येतात, पण तुमच्या आयुष्यात जर सई असली ना तर ती ह्या ना त्या मार्गात हे असे क्षण तुमच्या आयुष्यात आणत राहते. त्यामुळे तो प्रत्येक क्षण तिच्याबरोबर एन्जॉय करायला शिक, त्याला रिस्पेक्ट द्यायला शिक, त्याची किंमत करायला शिक. तू जर हे केलंस ना तर तुला तुझं आणि तिचं आयुष्य कळायला लागेल. चांगली फिलॉसॉफी. प्लीज प्रोसीड. चेहरा क्रमांक 3, अस्वस्थ सई. सईकडे प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं, पण एक वेळ अशी येते जेव्हा सई स्वतःच अडकते, ब्लॉक होते. सोल्युशन आपल्याकडे नाहीये हे तिला फिलिंगच आवडत नाही. मग अशा वेळेस आपण तिला डीप ब्रीदिंग करायला सांगायचं. सई श्वास घे, श्वास घे. ब्रीद इन,
ब्रीद आउट, ब्रीद इन, ब्रीद आउट, ब्रीद इन, ब्रीद आउट. जेणेकरून काय होतं, तिची अस्वस्थता दूर होते. पण ह्यांनी काम नाही भागलं तर मात्र केस आउट ऑफ हँड जाते. मग तिला स्वतःचाच राग यायला लागतो, रडू यायला लागतं. मग ती वर बघायला लागते, कारण तिला असं वाटतं की वर बघितल्याने आपले अश्रू परत डोळ्यात जातील. मग आपण शिट्टी वाजवायची. आणि मग ती डिस्ट्रॅक्ट झाली ना की तिला पाणी पाजायचं आणि विषय बदलायचा. आणि त्यांच्या चेहऱ्यावर एवढं टेन्शन काय? टेन्शन कुठे? मला कुठे आलंय टेन्शन? बाई मामा, अहो स्पष्ट दिसतंय तुमच्या चेहऱ्यावर. नाही नाही, म्हणजे माझा चेहराच तसा आहे. आणि संध्याकाळ व्हायला लागली ना की माझा चेहरा असा टेन्शन सारखाच दिसतो. म्हणजे माझी केस असली की त्याला येतं टेन्शन थोडं. पण हे टू मच झालं. टू मच नाही, मचमच झाली आहे घरी. हो. पण मग या केस बद्दल तुम्ही घरीच चर्चा का नाही केलीत? म्हणजे माझ्याशी बोलून काय होणार आहे नेमकं? कारण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तूच देऊ शकतेस. तूच वाचवू शकतेस त्या मुलाला आणि त्या मुलीलाही. कोण मुलगा कोण मुलगी? तुम्ही हे सगळं बोलणं थांबवा आणि मला नीट सांगा, क्लिअरली, स्पष्टपणे सांगा. तिला जर चूक वाटतं तर ती बोलून दाखवते, तेव्हा गुमान ऐकून घ्यायचं. ती वाद घालत असेल तर आपण माज नाही करायचं. तिला बोलायला खूप आवडतं, आपण सगळं ऐकून घ्यायचं. हा, आपल्या मनात जे येईल ते तिला खरं खरं सांगायचं. ती वादळ आहे वादळ, तिला मुठीत धरायचं नाही. पण ती चंचल आहे, तिला भरकटू द्यायचं नाही. ती निरागस, तिला मोठी हो म्हणायचं नाही. ती वेडेपणा करेल तेव्हा तिला शहाणं हो म्हणायचं नाही. तिची प्रत्येक गोष्ट आपल्याला पटत नाही, पण ती कोडं आहे कोडं, जे पटकन सुटत नाही. तुला बरंच माहिती रे सईबद्दल. प्रेमाभिमत नाही पडलं ना तिच्या? नाहीतर माझी लाईन क्लिअर करता करता स्वतःचीच लाईन. बस आदित्य, सई फक्त माझी, लक्षात ठेवायचं. हे सगळं माझ्याबद्दल आणि आदित्यबद्दल होतं? तुझ्याबद्दल आणि आदित्याबद्दल. आणि आदित्य असं वागेल का? आणि वागला ना तर गेमच ओव्हर करीन मी त्याचा. आदित्यचा काय संबंध ना? ही सरळ सरळ मर्डरची केस आहे. मर्डर? हो, त्या प्रेम करणाऱ्या मुलाचा मर्डर झालाय. आता तो त्या तिसऱ्या मुलानी केलाय की त्या मुलीने, ते काय कळत नाहीये. मी आता तू म्हणालीस ना की मी त्या मुलाचा जीव घेईन, तेव्हाच कन्फर्म झालं की मुलगी खुनी आहे. जाऊ दे ना, जी केस घ्यायची नाही तर विचार कसला करायचा. चल येतो, बाय 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 बाय. येतो, काळजी घे. काय बोलत होते? काय हवं होतं?